नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कर्जत तालुक्यातील क्रांतीच्या लढ्याने रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल। सुनील तटकरे। संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे शिल्प प्रेरणादायी। हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण। कर्जत तालुक्यात देशाच्या स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला आणि त्यात 2 क्रांतिकारकांना हौतात्म्य प्राप्त झाले। या इतिहासाने केवळ कर्जत तालुक्याचे नाही तर रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढले। खासदार सुनील तटकरे यांचे हस्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले, तर प्राण्याचे अनाथाश्रम सुरू करणारे पारोठा संस्था आणि लेखक गिरीश कंटे यांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खर पाटील, नेरळ। प्राप्त केलं। आज त्यांचा 83वा स्मृतिदिन आपण साजरा करतोय। गेल्या आज दिवसभर कार्यक्रम आहेत। मुरबाड आणि कर्जत तालुक्यामध्ये सर्वत्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम होत असतो। या ठिकाणी 2005 पासून कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी हुतात्मा स्मारक समितीची स्थापना केली। कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान करताना आपण निस्वार्थी भावनेतून कार्यरत असावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्ष आपण साहित्य क्षेत्रात कार्यरत आहात। गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्वक वैचारिक प्रबोधन म्हणून आपण आपली लेखणी झिजवली आहे। व्यासंगपूर्वक लिखाण करीत असताना इतिहास, संस्कृती वर्धनाचे ईश्वरी कार्य हाती घेऊन गेली 19 वर्षे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे या ज्ञानोबा माऊलींच्या पसायदानातील संकल्पानुसार सेवा करीत आहात। आपल्या या कार्याची प्रारंभीची 10 वर्षे सफर या उपचार केंद्राच्या माध्यमातून आपण हजारो प्राण्यांवर यशस्वीरित्या मोफत उपचार केलेत। त्यात कुत्रा, मांजर, गाय, घोडा, गाढव यांसोबत मगर, मोर, नीलगाय स्वातंत्र्य चळवळीमध्ये 2 जानेवारी हा दिवस कर्जत माथेरानच्या इतिहासाचा आहे।